नमस्कार मंडळी, मी आहे नरसिंग भुरे, अर्गदूत न्यूज मधून। आज पाचोरा शहरात राजकारणात एक मोठा आणि निर्णायक निकाल समोर आला आहे। पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना शिंदे गटाने नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 22 जागावर दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे, तर दुसरीकडे भाजपाला केवळ 6 जागावर समाधान मानावे लागलं आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। उभाटा, शिवसेना आणि काँग्रेस उमेदवारही निवडणूक रिंगणात होते, मात्र या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळवता आली नाही। हे विशेष उल्लेखनीय ठरलं आहे। सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी निकाल म्हणजे नगराध्यक्ष पदाचा शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सौ सुनीता किशोर पाटील यांनी 25,864 मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला आहे। त्यांच्या विरोधात भाजपच्या सुचेता दिलीप वाघ यांनी 14,517 मते मिळाली। यामध्ये 11,348 मतांचे मोठे मताधिक्य मिळवत सुनीता पाटील यांनी पाचोऱ्याच्या राजकारणात आपली ताकद सिद्ध केली आहे। नगरसेवकांच्या निकालाकडे पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाने जवळपास सर्वोच्च प्रभागामध्ये आपली पकड मजबूत ठेवली आहे। प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 14 पर्यंत महिला पुरुष उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे। विशेषतः प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुमित किशोरप्पा पाटील यांनी 1534 मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रियंका वाल्मिक पाटील यांनी 1371 मताधिक मिळवत वर्चस्व सिद्ध केलं। या निवडणूक निकालातून एक गोष्ट स्पष्ट होते, पाचोरा शहरात शिवसेना शिंदे गटावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। दुसरीकडे भाजपला काही प्रभागामध्ये यश मिळालं असलं तरी अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण दिसून येत आहे। काही प्रभागामध्ये अत्यंत कमी मताधिक्याने भाजपचे उमेदवार विजय झाले आहेत, हेही या निकालाचे वास्तव्य आहे। एकूणच पाहता पाचोरा नगरपालिकेवर आता शिवसेना शिंदे गटाचे स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित झालं आहे। पुढील काळात शहरांच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात आणि दिलेल्या विश्वासानेच पूर्तता कशी होते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागून राहणार आहे। ताई, तुम्हाला भरभरून मताने विजय केलेला आहे, तर तुमच्या काय आव्हान म्हणजे काय संदेश देणार? हा विजय माझा नसून हा विजय या जनतेचा आहे आणि या जनतेने विकासाला मतदान दिलं आणि हा विकासाचा विजय आहे। हा माझा विजय नसून हा प्रत्येक केलेल्या विजयाला मतदान, ज्याने विकासाला मतदान केलं त्याच्या प्रत्येकाचा हा विजय आहे। मी पहिल्यांदा आजच्या या विजयाबद्दल, एक ऐतिहासिक या विजयाबद्दल पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे, भगिनींचे मनापासून अभिनंदन करत असतानाच, त्यांना धन्यवाद करत असतानाच आजचा हा दोघही शहरातला नगरपालिकेचा ऐतिहासिक विजय पाचोरा आणि भडगाव मतदारांच्या समर्पित करीत आहे। त्यांचे मनापासून मी आभार मानित आहे। हा विजय हा मतदारसंघातल्या तमाम जनतेला समर्पित करण्याचं कारणही असं आहे की त्यांनी 10 वर्षात प्रामाणिक शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना धडा शिकवण्याचं काम माझ्या मतदारसंघातल्या जनतेने केलेलं आहे। माझ्या मतदारांनी या प्रामाणिक शिवसैनिकांना एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला आहे। एका बाजूला सगळे धनदानगे आणि दुसऱ्या बाजूला एक रस्त्यावरचा शिवसैनिक, आणि या शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम माझ्या जनतेने केलं। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। यांनी या ठिकाणी येऊन अनेक प्रकारची आमिष दाखवली, परंतु माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे। त्यांनी खंबीरपणे विकासाच्या पाठीमागे उभं राहून विकासाला मत दिलं। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। चला
या ऐतिहासिक निकालांवर तुमचं मत काय आहे खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह स्थानिक बातम्यासाठी आरोग्य दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे तुमच्यासोबत नरसिंग बुरे. धन्यवाद.